हॅलो. इंडिपेंडन्स डेसाठी ही सुंदर क्लिप बनवूयात. चला, कोणता ग्लू वापरायचा, कशी परफेक्ट फिनिशिंग आणायची या क्लिपला, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा ट्युटोरियलसाठी सबस्क्राईब नक्की करा. ऑरेंज कलरचा हार्ट आधी बनवूया. त्यासाठी बनवायचा आहे आपल्याला सगळ्यात आधी मॅजिक सर्कल. ओके. मॅजिक सर्कलसाठी यान रॅप करायची आपल्या बोटाभोवती. हा सोपा वे आहे सगळ्यात. पुल द यान. ओके. आता आपल्याला 2 चेन बनवायच्या आहेत. 2 चेन आणि त्यानंतर आपल्याला 3 डबल क्रोशे बनवायचे आहेत. इथे मी 3 डबल क्रोशे वापरते आहे कारण मला मीडियम साईजमध्ये हार्ट शेप हवा आहे. तुम्हाला थोडा मोठा साईज हवा असेल, तुमची क्लिपची साईज थोडी मोठी असेल, तर तुम्ही ट्रिपल क्रोशे आणि डबल क्रोशेचं कॉम्बिनेशन बनवून ही क्लिप बनवू शकता. ओके. आता माझे झालेले आहेत 3 डबल क्रोशे. ओके, फिनिश. आता आपण बनवणार आहे 3 हाफ डबल क्रोशे. 1, हा दुसरा हाफ डबल क्रोशे, हा तिसरा हाफ डबल क्रोशे. ओके. आता एक चेन आणि मग आपण बनवणार आहे एक डबल क्रोशे. हा डबल क्रोशे आपल्या हार्टचा जो कॉर्नर येतो सेंटरचा त्याचं काम करेल. परत एक चेन बनवायची, मग हाफ डबल क्रोशे. सेम पॅटर्न तिकडे रिपीट करायचा आहे. 3 म्हणजे आपल्या दोन्ही बाजूने हार्टचा शेप एकदम परफेक्ट दिसेल. इकडे आपण 3 डबल क्रोशे आणि 3 हाफ डबल क्रोशे केलेले. सेम वी विल फॉलो at another side which is 3 double crochet and 3 half double crochet. शेवटी 2 चेन आणि स्लिप स्टिच करायचा आहे इन द मॅजिक सर्कल. ओके. नाउ वी विल पुल द स्टार्टिंग स्ट्रिंग सो दॅट इट विल क्लोज द एंटायर हार्ट शेप. मध्ये जो गॅप आहे तो क्लोज होईल. कट द यान अँड पुल द यान. ओके. आता याच्या ह्या स्ट्रिंग आहेत त्या बॅक साईडला आपल्याला हाईड करून घ्यायच्या आहेत. अशी तुम्ही सिंगल हार्टची सुद्धा क्लिप बनवू शकताय इन वॉट एव्हर कलर यू वॉन्ट ॲज पर युअर मॅचिंग अँड युअर चॉईस. ओके. पण आता आज आपण ट्राय कलरची बनवणार आहे. चलो, नाव वी विल मेक द व्हाईट हार्ट. सेम पॅटर्न वी विल फॉलो. 2 चेन, 3 डबल क्रोशे and now 3 हाफ. सेम पॅटर्न वापरून आपण हार्ट शेप रेडी केला आहे. ओके. आता त्याचीसुद्धा आपण यान पुल करून घ्यायची आहे. शेवटी आपण एक चेन घालतोय दॅट इट विल लॉक द वर्क. नाव कट द यान. ओके. आणि हा रेडी झाला आहे आपला व्हाईट कलरचा हार्ट शेप. ओके. आता याचीसुद्धा आपण यान पुल करून घेणार. मधला जो गॅप आहे तो आपला त्यामुळे कमी झाला आणि आपल्या हार्टचा शेप छान येतो आहे. ओके. हा व्हाईट झाला. सेम आपण ग्रीनसोबत करणार आहे. थोडं फास्टमध्ये दाखवते आहे मी कारण सेमच पॅटर्न आहे त्यामुळे पटकन दाखवते आहे. हा हार्टचा पॅटर्न वापरून तुम्ही वेगवेगळ्या कलरचे हार्ट बनवू शकताय. या हार्टचे सिंगल हार्ट, डबल हार्टच्या तुम्ही हेअर क्लिप्स बनवू शकताय, स्मॉल हेअर बोज बनवू शकताय, प्लस तुम्ही हार्टचे चार्म बनवू शकताय जे की तुम्ही यूज कराल तुमच्या मोबाईलसाठी, बॅगसाठी, किचनसाठी. सो या हार्टचं तुम्ही यूज करून मल्टिपल गोष्टी बनवू शकता. तर हे ग्रीन कलरचा हार्ट झालेला आहे पूर्ण. लास्ट स्लिप स्टिच आणि मग आपण सेम यान पुल करणार आहे, कट करून घेणार आहे आणि जे त्याच्या स्ट्रिंग्स असतात त्या आपण बॅक साईडला हाईड करणार आहे. त्या हाईड केल्या की आपलं वर्क सिक्युअर पण राहतं आणि फिनिशिंग दिसतं. आणि हे मी HP गॅसचं लायटर आहे जे की फिनिशिंगसाठी नेहमी वापरते आणि ते वर्क करायला खूप इझी जातं आणि याच्याने खूप छान, भीती वाटते करताना पण खूप छान फिनिशिंग दिसतं या गोष्टींनी. आणि आता आपल्याला त्या क्लिपला चिटकवायच्या आहेत. ह्यासाठी मी B700 ग्लू वापरतोय. या ग्लूने ॲक्च्युली हे काम खूप व्यवस्थित होतं. त्याला जो पुढे नॉब असतो छोटा त्याच्यामुळे
काम मेसी पण नाही होत आणि ते खूप चांगलं इंटॅक्ट राहतं. बाकीचे ग्ल्यू इतके इंटॅक्ट नाही राहत, पण हे वॉशेबल आहे त्यामुळे B700 चांगलं वर्क करतं. मध्ये मी एक जस्ट छान दिसायला पाहिजे आपली क्लिप म्हणून मध्ये एक मोती ॲड करून घेतला आहे. इट विल एन्हान्स आवर लुक. मी ही कोरियन हेअर क्लिप घेतली आहे. ही तुम्हाला मार्केटमध्ये, लोकल मार्केटमध्ये ऑनलाईन कुठेही मिळतील. याचं फिनिशिंग ॲक्च्युली चांगलं आहे. त्याला B700 लावून घेते, बाजूच्या साईडनी लावते, मधल्या पार्टला नाही लावायचं कारण आपल्याला क्लिप वर्किंग ठेवायची आहे. पूर्ण क्लिपला लावून घेतले आणि आपल्या सिक्वेन्समध्ये मी हार्ट शेप अटॅच करून घेणार आहे. ओके, ऑरेंज, व्हाईट अँड ग्रीन. टाडा! आणि ही रेडी झाली आपली हेअर क्लिप. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि फोटोज माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि अशाच ट्युटोरियल्ससाठी यूट्यूबला सबस्क्राईब करा. थँक्यू.